चंद्रहार पाटील हे शिवसेनेचे उमेदवार अखंड निवडणुकीमध्ये स्वतःला चित्रात आणण्याचा प्रयत्न करत राहिले, पण अखेरच्या क्षणापर्यंत चंद्रहार पाटील यांना ही निवडणूक उभी करता आली नाही. म्हणजे भाजपच्या यंत्रणेला तोडीस तोड देणारी यंत्रणा एखाद्या अपक्ष उमेदवारानं उभी करावी हे सोपं काम नव्हतं. विशाल पाटील यांच्या विजयाच्या शक्यता अधिक असल्याचं बहुतांश लोकांचं मत आहे. ही निवडणूक देशाची, राष्ट्राच्या अस्मितेची किंवा नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याची न राहता ती सांगलीच्या स्थानिक मुद्द्यांवरतीच कशी राहील याचा प्रयत्न ते सतत करत होते. विशाल पाटील यांच्या पाठीशी विश्वजित कदम यांची जी काही टीम आहे ती भक्कमपणे पळताना दिसलेली आहे. धक्का बसेल काही लोकांना, पण विशाल पाटील यांची कोंडी जयंत पाटील साहेबांनी केली असं म्हणलं जातं. पण त्यांच्याच राष्ट्रवादीतील अनेक नेते, दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते हे विशाल पाटील यांचं काम करताना दिसले. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्सच्या हायपर लोकल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण पुन्हा सांगली लोकसभा बद्दल बोलणार आहोत. त्याचं कारण असं की ही सांगली लोकसभा ही सर्वात लक्षवेधी ठरलेली निवडणूक आणि तेवढीच नाट्यमय ठरलेली निवडणूक. त्याचं कारण म्हणजे सुरुवातीला आधी ही जागा काँग्रेसची होती असं मानलं जात होतं. त्यानंतर आक्रमकपणे उद्धव ठाकरे गटाने ही जागा स्वतःकडे घेतली आणि काँग्रेसनेही ते मान्य केलं. त्यानंतर काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी अर्थात विशाल पाटलांनी तिथे बंडखोरी केली आणि आपली अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्या दिवसांनंतर वातावरण सांगलीतलं हळूहळू बदलत गेलं. हळूहळू महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांची उमेदवारी किंवा त्यांचं असणं हे हळूहळू मागं पडत गेलं आणि विशाल पाटील रेसमध्ये आले. त्यानंतर अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये, 2 दिवसांमध्ये आणि अगदी निवडणुकीच्या दिवशी नेमकं काय घडलं हे आपण आज जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत दैनिक सकाळचे सांगलीचे पत्रकार अजित झळके सर. सर, स्वागत आहे आपलं. नमस्ते. नमस्कार. तर माझा पहिला प्रश्न एकदम सिम्प्लिफाईड आहे. अगदी शेवटच्या काही दिवसांमध्ये सांगलीच्या निवडणुकीत तुम्हाला वैशिष्ट्य कोणकोणती दिसली, यावेळेचं वेगळेपण काय दिसलं? नमस्कार. सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आता संपलेली आहे आणि सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती 4 जूनला मतदान यंत्र उघडतील आणि त्या पेटाऱ्यातून काय बाहेर पडणार आहे याच्याबद्दल आता सांगलीमध्ये खूप साऱ्या पैजा लागलेल्या आहेत. काही कार्यकर्त्यांनी बुलेट गाडी आणि युनिकॉर्न गाडी अशा सुद्धा पैजा लावलेल्या आहेत. असंख्य लोकांनी असंख्य प्रकारच्या ज्ञात अज्ञात पैज लावून या निवडणुकीविषयी आपापलं आकलन काय आहे ते सिद्ध करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. एकतर शिवसेनेनं सांगलीची जागा आश्चर्यकारकरित्या स्वतःच्या पदरात पाडून घेतली. महाविकास आघाडीनं ती शिवसेनेला देणं हे किती चुकीचं होतं हे हळूहळू या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात लक्षात आलं त्यांच्या. आणि इथला जो सामना आहे तो तिरंगी न होता अपक्ष विशाल पाटील विरुद्ध भाजपचे खासदार संजय पाटील असाच होईल अशी काळजी इथल्या लोकांनी घेतली, इथल्या राजकीय नेत्यांनी घेतली. काही लोकांनी प्रत्यक्षपणे घेतली, काही लोकांनी अप्रत्यक्षपणे घेतली. चंद्रहार पाटील हे शिवसेनेचे उमेदवार अखंड निवडणुकीमध्ये स्वतःला चित्रात आणण्याचा प्रयत्न करत राहिले. शिवसेनेकडून खूप ताकदीनं त्यासाठी प्रयत्न केले गेले, पण अखेरच्या क्षणापर्यंत चंद्रहार पाटील यांना ही निवडणूक उभी करता आली नाही. शिवसेनेला खूप प्रयत्न करून अगदी महाविकास आघाडीचा धर्म पाळला पाहिजे अशा आणाभाका देऊन सुद्धा काँग्रेसचे जे नेते आहेत, शिवाय राष्ट्रवादीतील काही नेते आहेत, यांनी विशाल पाटील यांचं काम केलं अशा स्वरूपाचे आरोप आता सुरू झाले आहेत. आणि ग्राउंडवरची परिस्थिती पाहिल्यानंतर ही निवडणूक दुरंगीत झाल्याचं लक्षात येत आहे. पारडं कोणाचं जड वगैरे या गोष्टी आता 4 जूनलाच कळतील, पण निवडणूक जी झाली ती अत्यंत चोरशीची झालेली आहे. ती एकतर्फी करण्याचा प्रयत्न झाला असा आरोप सुद्धा आता केला जातोय, पण ती अत्यंत वेगळ्या पद्धतीनं लढली गेली. विशाल पाटील यांचा उल्लेख खासदार संजय काका पाटील यांनी हा पैलवान डोक्यानं खेळतो असा केला होता. तर ते दिसलेलं आहे सांगलीच्या जनतेला की अत्यंत शांततेनं, संयमानं आणि कोणत्याही पद्धतीचा चुकीचा मेसेज लोकांच्या पण जाऊ नये. जे वादळ निर्माण झालेलं आहे, जी लाट निर्माण झाल्यासारखी दिसते आहे, ती शेवटच्या टप्प्यापर्यंत टिकेल अशा पद्धतीची खेळी विशाल पाटील यांनी खेळली आणि एक चांगल्या पद्धतीची निवडणूक त्यांनी उभा केली असं साधारण माझं एक मत आहे. सर, मला अगदी निवडणुकीच्या दिवशी काय घडलं हे जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे. कारण बूथ लेवलचा कार्यकर्ता किंवा मतदानापर्यंत मतदारांना घेऊन आणणं ही जी प्रोसेस असते ती कोणी जोरकसपणे घडवून आणली हे मला जाणून घ्यायचंय. कोणाचे कार्यकर्ते, कोणाचे नेते जास्त सक्रिय दिसले? प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अत्यंत चोरस पाहायला मिळाली सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये.
भाजपची यंत्रणा तर खूप स्ट्रॉंग आहे. सांगली मतदारसंघात भाजप सर्वदूर पसरलेला आहे. गावागावामध्ये भाजपचे आता नेटवर्क उभं राहिलेले आहे. त्यांच्याकडे आता 2 आमदार, 1 खासदार आहेत. खासदारांचा स्वतःचा पहिले केडर सोडलं म्हणजे मुख्य नेते सोडले, तर दुसऱ्या फळीमध्ये सुद्धा खासदार संजय पाटील यांनी स्वतःचे काही कार्यकर्ते, काही नेते निर्माण केलेले आहेत. आणि त्यामुळं भाजपची जी काही प्रचाराची यंत्रणा आहे, ती अर्थातच ही तुफान होती. यावेळेला ही ती पाहायला मिळाली, की खासदार संजय काका पाटील यांच्याविषयी नाही म्हटलं तरी नाराजीचा सूर होता. नेते नाराज होते. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक मेसेज होता, की काका भेटत नाहीत, काकांच्याकडे काही कामं झालेली नाहीत, असा सूर त्यांनी आळवला होता. मात्र प्रचार यंत्रणा राबवत असताना किंवा प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी भाजपची यंत्रणा ही नेटानं कामाला लागलेली पाहायला मिळाली. त्याच्यासाठी आदल्या 2 दिवसामध्ये ज्या काही दुरुस्त्या करणं आवश्यक होतं, त्या दुरुस्त्या केल्या गेल्या. राज्यातल्या काही प्रमुख नेत्यांच्याकडून प्रमुख कार्यकर्त्यांना, प्रमुख नेत्यांना संपर्क साधला गेला. जे काही असेल आपल्यातले वादविवाद असतील ते आपण भविष्यामध्ये मिटवून घेऊ असं सांगितलं गेलं. काही विधानसभेसाठी इच्छुक जे उमेदवार आहेत त्यांना सांगितलं गेलं, की तुमचा इथं जर परफॉर्मन्स नाही दिसला, तर तुम्हाला विधानसभेच्या उमेदवारीबद्दल तुमच्या फेरविचार करावा लागेल. या सगळ्या गोष्टी आदल्या 2 दिवसात झाल्या आणि त्याचा परिणाम म्हणून सांगलीतील भाजपचे सगळे जे नेते, कार्यकर्ते होते ते राबताना दिसले, पळताना दिसले. ज्या काही दुरुस्त्या आवश्यक होत्या त्या होताना दिसल्या. त्याच वेळेला विशाल पाटील यांच्याविषयी जी काही सहानुभूतीची लाट निर्माण झाली होती, त्यातून काँग्रेसचा कार्यकर्ता रिचार्ज झाला. त्यातून वसंतदादांवर प्रेम करणारा कार्यकर्ता रिचार्ज झाला. त्यातून आपल्यावरती अन्याय होतोय आणि या अन्यायाचा बदला घ्यायची ही संधी आहे, असा जो विचार करणारा एक गट होता, तोही रिचार्ज झाला आणि तो उत्स्फूर्तपणे मैदानात उतरल्याचं प्रचारात पण विशाल पाटील यांच्या दिसलं आणि प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी सुद्धा दिसलं. म्हणजे भाजपच्या यंत्रणेला तोडीस तोड देणारी यंत्रणा एखाद्या अपक्ष उमेदवारानं उभी करावी, हे सोपं काम नव्हतं. पण या कामामध्ये काही काँग्रेसच्या नेत्यांनी अप्रत्यक्षपणे सहकार्य केलं. आता थेट नाव घ्यायला हरकत नाही, निवडणूक संपलेली आहे. तर आमदार विश्वजित कदम यांनी म्हणलेलं आहे, की कदम हे नेहमी पाटलाच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि 4 जूनला कळेल, की विश्वजित कदम कुठल्या पाटलाच्या पाठीशी उभा राहिलेला आहे. तर विशाल पाटील यांच्या पाठीशी विश्वजित कदम यांची जी काही टीम आहे, ती भक्कमपणे पळताना दिसलेली आहे मैदानामध्ये. त्याच्यामध्ये आमदार विक्रम सावंत असतील, सांगलीतून श्रीमती जयश्री पाटील असतील, स्वतः शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील असतील, ज्यांनी अंडरग्राऊंड खूप चांगलं काम विशाल पाटील यांच्यासाठी केलं. सगळी यंत्रणा स्वतःची जी विधानसभेची यंत्रणा पृथ्वीराज पाटील यांची आहे, ती सुद्धा त्यांनी विशाल पाटील यांच्यासाठी पूर्ण ताकदीने उभी केली. आणि एक चांगलं नेटवर्क विशाल पाटील यांच्यासाठी सांगलीच्या काँग्रेसचं पूर्ण मदतीला आलं. धक्का बसेल काही लोकांना, पण विशाल पाटील यांची कोंडी जयंत पाटील साहेबांनी केली असं म्हणलं जातं. पण त्यांच्याच राष्ट्रवादीतील अनेक नेते, दुसऱ्या फळीतील नेते, कार्यकर्ते हे विशाल पाटील यांचं काम करताना दिसले आणि तसा आरोप शिवसेनेनं सुद्धा केलेला आहे, की राष्ट्रवादी थोडी विशाल पाटील यांच्याकडे गेली, थोडी शिवसेनेकडे गेली आणि काही भाजपकडे गेली आणि आधी इधर जाओ, आधी उधर जाओ आणि राहिलेल्या शिवसेनेच्या पिछाव, अशा पद्धतीनं एक चित्र पाहायला मिळालं आणि दोन्ही बाजूनं ताकद खूप लावली गेली. मतदानाच्या दिवसापेक्षा माझं असं मत आहे, की मतदानाच्या आदले जे 2 दिवस होते, ते सांगलीच्या निवडणुकीमध्ये खूप ताकद सगळ्या बाजूने लावले गेल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे भाजप आणि अपक्ष हा जो सामना चुरशीचा झाला, त्याच्यामध्ये खूप रंगत निर्माण झालेली आहे. सांगली लोकसभेची निवडणूक तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी विधानसभा निहाय कशी दिसली? सांगली लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश होतो. त्यात प्रामुख्यानं सांगली आणि मिरज हे जिल्ह्याची केंद्रस्थानी असलेले 2 प्रमुख मतदारसंघ आहेत. सांगली आणि मिरज शहर हे तसं संजय काकांसाठीही नवं नाही आणि विशाल पाटील तर ते घरचं मैदान आहे त्यांच्या. त्यामुळे खूप चुरस पाहायला मिळाली, सांगली शहरामध्ये पाहायला मिळाली. इथं जो लीड घेईल त्याच्यासाठी या निवडणुकीमध्ये विजय मिळवणं सोपं जाईल, असं चित्र पहिल्यापासून चर्चेत होतं. त्यामुळे सांगली शहरामध्ये प्राधान्यानं जिथं भाजपला एक स्वतःचा मतदार निर्माण करण्यात यश आलेलं आहे आणि जिथं काँग्रेस सुद्धा एक तोडीस तोड कामगिरी करत आलेली आहे. तर सांगलीमध्ये खूप टशल पाहायला मिळाले. म्हणजे कदाचित तिथं जे काही लीड असेल दोघांच्यापैकी ज्याच्या कोणाचं ते 5 ते 10 हजाराच्या आत बाहेर असणार आहे. त्यामुळे सांगलीमध्ये खूप चोरस बघायला मिळाली. मिरज मतदारसंघामध्ये विशाल पाटील यांचा गड मानला जातो. मिरज मतदारसंघ जिथे त्यांचं प्रभाव क्षेत्र आहे. मिरज पूर्व भागामध्ये त्यांचे कार्यकर्ते आहेत, त्यांचा गट आहे आणि मिरज शहरामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात भाजपचे नगरसेवक फोडण्यात यश मिळवलं. त्याचा असा परिणाम झाला की मिरज शहरामध्ये विशाल पाटील यांच्यासाठी एक अनुकूल वातावरण तयार झालेलं साधारण दिसलं. त्याच्या उलट बाजू मिरज पूर्व भागामध्ये सुद्धा जो मोठा भाग आहे ग्रामीण मिरज मतदारसंघाचा, त्याच्यामध्ये विशाल पाटील यांची बाजू आधी थोडी भक्कम वाटत होती. परंतु पालकमंत्री सुरेश खाडे यांनी स्वतः लक्ष घातलं, गावोगावी बैठका घेतल्या, बूथ लेवलला जी काही यंत्रणा द्यावी लागते ती यंत्रणा पूर्ण ताकदीने दिली आणि ग्रामीण मिरजमध्ये थोडीशी दुरुस्ती भाजपच्या वतीनं झालेली आम्हाला बघायला मिळाली.
तासगाव कवठेमहांकाळ हा संजय काकांचा स्वतःचा म्हणजे स्वतःचं घरचं मैदान आहे. त्या मैदानात तासगावचे लोक नेहमी असं म्हणायचे की आमचाच आमदार आणि आमचाच खासदार. म्हणजे आबांच्या ज्या काही श्रीमती सुमनताई पाटील आहेत, आबांच्या पत्नी, त्या 2 विधानसभा निवडणुका लढल्या त्यांनी. त्यावेळेला तासगावच्या लोकांनी असं सांगितले की हे आमचे आमदार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही काम करणार. लोकसभेला खासदार संजय काका पाटील हेही आमचे आहेत, त्यांच्यासाठी आम्ही मतदान करणार. या निवडणुकीत मात्र तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून पाटलांचा गट पूर्ण ताकदीनं आणि स्वतःची निवडणूक आहे अशा पद्धतीनं संजय काकांच्या विरोधात काम करताना दिसला. त्याचं मुख्य कारण असं की संजय काकांचे जे चिरंजीव आहेत प्रभाकर पाटील यांचं विधानसभेसाठी 6 महिन्यापूर्वी लॉन्चिंग करण्याचा प्रयत्न संजय काकांनी केला आणि त्या लॉन्चिंगमुळे घडलं असं की आबांचा मुलगा रोहित पाटील विरुद्ध काकांचा मुलगा प्रभाकर पाटील अशी विधानसभेची लढत होणार आहे हे तिथल्या जनतेला कळून चुकलं, आबांच्या समर्थकांना कळून चुकलं आणि भविष्यामध्ये रोहित पाटील याच्यासमोर प्रभाकरचं आव्हान उभं राहू नये किंवा ते राहिलं तरी आपली ताकद काय आहे आत्ताच मोजून घ्यावं या दृष्टीनं आबांचा गट अक्षरशः फाटी मारून ज्या पद्धतीनं काम केलं जातं राजकारणामध्ये तशा पद्धतीनं काम करताना दिसला आणि तासगाव कवठेमहांकाळमध्ये ही निवडणूक अर्थातच आबांचा गट विरुद्ध संजय काकांचा गट अशा पद्धतीची झाली. आबांच्या गटाने आघाडी धर्माचं थोडंसं ओझं बाजूला ठेवून विशाल पाटलांचं काम केल्याचं चित्र आमच्या नजरेस आलेलं आहे. त्यातलं वास्तव किती आहे 4 तारखेला कळेल. त्याचाच एक भाग जो कवठेमहांकाळ आहे मुख्य शहर आणि तालुक्याचा, तिथं अजितराव घोरपडे जे शिवसेनेचे नेते आहेत, पूर्वी काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादी ते होते, त्यांनी खूप ताकदीनं विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली. त्याच्यासाठी त्यांनी जाहीरपणे पाठिंबा दिला. विशाल पाटील यांच्या व्यासपीठावरती ते आले, त्यांचे कार्यकर्ते राबताना दिसले. त्यामुळे त्या ग्राउंडवरती आता मताधिक्य संजय काकांच्या होम पिचवरती कोणाला मताधिक्याने किती मिळतं, संजय काका तिथे किती पुढे जाऊ शकतात याच्यावरती खूप गणित या निकालाचे अवलंबून असणार आहेत. राहिला विषय पलूस कडेगाव मतदारसंघाचा, जे विश्वजित कदम यांचं होम ग्राउंड आहे, जिथं काय होणार ह्याच्याबद्दल खूप उत्सुकता होती आणि त्याची पुसटशी उत्तरं खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहेत. विश्वजित कदम यांनी आघाडी धर्म पाळायला हवा होता असं खासदार संजय काका पाटील म्हणाले. वास्तविक त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी काय करायला हवं हे सांगण्याचं कारण नव्हतं, पण थोडंसं विश्वजित कदम यांना खासदार संजय काका पाटील यांनी आपल्या बेरजेमध्ये गृहीत धरलं असावं अशी एक साधारण आम्हाला लक्षात आलं. विश्वजित कदम यांच्या संपूर्ण गटानं विशाल पाटील यांचं काम, त्यांच्या प्रचार आणि त्यांच्यासाठी मदत केल्याचं एक साधारण चित्र समोर येत आहे. पलूस आणि कडेगाव या 2 तालुक्यासाठी ते मोठं मताधिक्य विशाल पाटील यांना देतील असा एक साधारण अंदाज आता ठोकताळा बांधला जातोय. 2 मतदारसंघ राहिले आता, एक आहे खानापूर आटपाडी आणि दुसरा जतचा. तर खानापूर आटपाडीमध्ये खूप ताकदीनं दोन्ही गटांनी काम करताना दिसले. विशाल पाटील यांचा स्वतःचा फार मोठा तिथं गट नसला तरी काही नाराज जे गट आहेत संजय काकांच्यावर ज्या लोकांची नाराजी होती त्या लोकांनी विशाल पाटील यांना मदत केल्याचं चित्र साधारण समोर येत आहे. त्याचा विशाल पाटील यांना फायदा होणार आहे का? संजय काकांच्यासाठी काम करणारी जी यंत्रणा होती त्याच्यामध्ये राजेंद्रनाथ देशमुख माजी आमदार, स्वतः आमदार गोपीचंद पडळकर, खानापूर मधून आमदार अनिल भाऊ बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर, या सगळ्या मंडळींनी जर युतीचा धर्म पाळला असेल, त्यांच्या कार्यकर्त्यांनी युतीचा धर्म पाळला असेल तर कदाचित संजय काकांना तिथं लीड मिळू शकतं. अन्यथा नाराजी जर उमटली असेल मतपत्रिकेमधून, मतदान यंत्रातून, तर विशाल पाटील हे संजय काकांना अपेक्षित असलेल्या खानापूर आटपाडी मतदारसंघातून लीड घेऊन पुढे जाऊ शकतात असंही एक साधारण चित्र आता समोर येत आहे. सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे तो जतचा. जतचे भाजपचे जे माजी आमदार आहेत विलासराव जगताप यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देऊन रामराम ठोकून विशाल पाटील यांच्या बंडाच्या पाठीशी ताकद उभी केली. खरं तर विशाल पाटील यांच्या बंडात खरा मुख्य सूत्रधार जर कोण असेल, मुख्य जर घटक कोण असेल बंड त्यांचं उभं राहावं याच्यासाठी, तर ते विलासराव जगताप आहेत. आणि मग त्याच्यानंतर अनेक घटक त्यांना जोडले गेले. विश्वजित कदम यांनी तर खूप मोठी ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली असं दिसतंय सध्या. विश्वजित यांचे बंधू, मावस बंधू जे विक्रम सावंत आहेत जतचे आमदार, त्यांनीही विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केल्याचा आरोप आता शिवसेनेकडून केला जातोय. अर्थात काही महाविकास आघाडीच्या मेळाव्यांना, बैठकांना ते आले होते, मात्र जत मध्ये त्यांनी भाजपच्या विरोधामध्ये ताकदीनं काम विशाल पाटील यांच्यासाठी केल्याचा एक रिपोर्ट आमच्या हाती आलेला आहे. तो 4 तारखेला आपल्याला पुन्हा एकदा कळेल की त्यांनी जत मध्ये काय केलं. त्यांना स्वतःची निवडणूक पुन्हा उभी करायची आहे, विधानसभा लढवायची आहे आणि जत मध्ये एक प्रमुख भाजपचा नेता राजीनामा देऊन विशाल पाटील यांच्या पाठीशी उभा राहिलेला असताना दुसऱ्या फळीतील भाजपचे नेते तिथं जर मताधिक्य घेत असतील भाजपसाठी, तर आमदार विक्रम सावंत यांच्यासाठी ती धोक्याची घंटा ठरली असती. त्या विचाराने विक्रम सावंत यांनी विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली असण्याची शक्यता दाट आहे आणि साधारण असं चित्र या 6 मतदारसंघातून दिसलेलं.
शेवटच्या दिवशी मतदार जेव्हा मतदान करायला जाणार आहे, तेव्हा काहीतरी मनातून आतून कन्व्हिन्स कोणाच्या तरी बाजूने तो असायला लागतो. ते कन्व्हिन्स करण्यात कोणी बाजी मारली, म्हणजे प्रचारात किंवा नॅरेटिव्ह सेटिंगमध्ये कोणी बाजी मारल्याचं तुम्हाला दिसलं होतं शेवटच्या दिवशी? सांगलीमध्ये, सांगली मतदारसंघामध्ये 2 करंट पहिल्यापासून चाललेत असं माझं व्यक्तिगत मत होतं. पहिला करंट होता तो वसंतदादा घराण्यावर अन्याय केला जातोय, विशाल पाटील यांच्यावर अन्याय केला जातोय, काँग्रेसची कोंडी केली जाते, असा एक सहानुभूतीचा करंट चालू होता. आणि दुसऱ्या बाजूला महायुतीमध्ये संजय काकांच्या बद्दल नाराजीचा करंट चालू होता. असे 2 करंट सातत्यानं पुढे पुढे जात राहिले. आणि विशाल पाटील यांच्याबद्दल जे काही नॅरेटिव्ह सेट झालं सुरुवातीपासून, अन्यायाचं किंवा कोंडी केली जात आहे, ते शेवटच्या टप्प्यापर्यंत टिकलं असं एक चित्र आहे. भाजपमध्ये जे काही नाराजीचं सत्र सुरू होतं, त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याचा खूप ताकदीनं प्रयत्न स्वतः देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले, चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष ते मैदानात उतरले, अनेक प्रमुख नेत्यांनी त्याच्यामध्ये तडजोडीचा प्रयत्न केला. नितीन गडकरी साहेबांची सभा झाली, योगी आदित्यनाथ सांगलीत येऊन गेले आणि ही निवडणूक स्वतःच्या मैदानावरती, स्वतःच्या ग्राउंडवरती नेण्याचा प्रयत्न, स्वतःच्या मुद्द्यांवरती नेण्याचा प्रयत्न भाजपनं सुद्धा केला. परंतु विशाल पाटील यांनी अत्यंत हुशारीनं यावेळेला कुणालाही दुखवायचं नाही, प्रत्येकाच्या समोर आदरानं वागायचं, आपले मुद्दे ताकदीनं मांडायचे, याचा एक चांगला प्रयत्न केला. आणि ही निवडणूक देशाची, राष्ट्राच्या अस्मितेची किंवा नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याची न राहता ती सांगलीच्या स्थानिक मुद्द्यांवरतीच कशी राहील याचा प्रयत्न ते सतत करत होते. आणि त्यांच्या सुदैवानं आणि संजय काकांच्या दुर्दैवानं ते मुद्दे खोडून काढण्यात भाजपला फार यश आलं नाही. भाजपला ही निवडणूक मोदी यांच्या चेहऱ्यावरती नेण्याचा जो काही प्रयत्न त्यांचा चालू होता, त्याच्यामध्ये शेवटच्या टप्प्यापर्यंत फार यश आल्याचं दिसलं नाही. आता भाजपचे नेते दावा करतात की अंडरकरंट खूप चांगला आहे, महिलांचं मतदान खूप चांगलं भाजपला झालेलं आहे, शहरी मतदारांनी खूप उचलून धरलेलं आहे. शिवाय काही जे जात फॅक्टर आहेत, ओबीसी समाजाचा जो काही पाठिंबा आहे, तोही आम्हाला मिळालेला आहे. त्याच्यामुळं खासदार संजय पाटील हे थोड्या कमी अधिक फरकानं का असताना पण विजयी होतील, असा भाजप नेत्यांचा दावा आहे. त्याच्याबरोबर उलट विशाल पाटील यांचा गट दावा करतोय की एक चांगलं वातावरण आमच्यासाठी तयार झालं होतं. स्थानिक मुद्द्यांवरती निवडणूक झाली. विशाल पाटील यांच्याविषयी सहानुभूतीची लाट होती. चौकात लिफाफ्यावर चर्चा सुरू होती. विश्वजित कदम, विक्रम सावंत, पृथ्वीराज पाटील, जयश्री पाटील हे काँग्रेसचे आणि संजय काकांच्या विरोधातले अनेक घटक, त्याच्यामध्ये आबांचा गट असेल, अनिल भाऊंचा गट असेल, हे सगळे आम्हाला मिळालेले आहेत. आणि या सगळ्यांच्या जीवावरती, या सगळ्यांच्या ताकदीवरती विशाल पाटील यांची नौका पार होईल असा एक विश्वास विशाल पाटील यांच्या गटाला वाटतो आहे. त्यामुळं निवडणूक ही राष्ट्रीय मुद्द्यावर नेण्याचा जो काही प्रयत्न भाजपचा होता, त्याच्यापेक्षा ती अधिक स्थानिक मुद्द्यावरती राहिली. आणि संजय काका सुद्धा राष्ट्रीय मुद्द्यांपेक्षा विशाल पाटील यांच्यावर टीका करण्यातच थोडस आग्रही दिसले. आणि मग तो मुद्दा राष्ट्रीय निवडणुकीकडे न सरकता किंवा देश हवाय की सांगली हवे, सांगलीच्या मुद्द्यावर मतदान करायचं की देशाच्या मुद्द्यावर मतदान करायचं, असा एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा काही भाजपच्या कार्यकर्त्यांचा, नेत्यांचा, भाजपवर प्रेम करणाऱ्यांचा प्रयत्न चालू होता. त्याला विशाल पाटील यांनी किती छेद दिला हे आपल्याला 4 तारखेला बघायला मिळेल. सर, शेवटचा प्रश्न, त्याचं अगदी थोडक्यात उत्तर दिलं तरी चालेल. महाराष्ट्राला अपक्ष खासदार मिळण्याची शक्यता सांगलीतून तुम्हाला किती दिसते? जी काही निवडणूक मीडियानं बघितलेली आहे, आम्ही रस्त्यावर उतरून बघितलेले आहे, आणि जे काही लोकांच्याकडून आम्हाला इनपुट येत आहेत, त्या भागातल्या नेत्यांच्याकडून इनपुट येत आहेत, कार्यकर्त्यांच्याकडून इनपुट येत आहेत, आमच्या जे काही बातमीदारांचं नेटवर्क आहे जिल्हाभरातल्या वेगवेगळ्या दैनिकांचं, त्यातून जे काही येत आहेत, त्याच्यानुसार सांगलीत विशाल पाटील जे अपक्ष उमेदवार आहेत, त्यांची बाजू जराशी चढ दिसते आहे. ती किती आहे याच्यावर आता काही भाष्य थेट करण्याचा अर्थ नाही. पण विशाल पाटील यांच्या विजयाच्या शक्यता अधिक असल्याचं बहुतांश लोकांचं मत आहे. भाजपच्या केंद्राचं मत आहे की कमी अधिक फरकाने असताना पण आमचा उमेदवार सटकून जाईल. पण एकूण जे काही चित्र दिसतंय, एकूण लोकांची जे काही माहिती समोर येते, त्याच्यानुसार महाराष्ट्राला नक्कीच अपक्ष सांगलीतून उमेदवार मिळायची शक्यता अधिक आहे. आणि विशाल पाटील यांचा दावा आहे की मी काँग्रेसचाच आहे, आणि जरी माझ्यासोबत हात आणि पक्ष राहिला नसला तरी निवडून आल्यानंतर मी काँग्रेसच्या सोबत राहीन वगैरे दावे त्यांनी आता करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे त्यांनाही तो विश्वास वाटतोय की आपण इथनं निवडून येणार आहोत. त्यातली गमतीचा एक गोष्ट सांगायची तुम्हाला की पृथ्वीराज पाटील जे शहर जिल्हाध्यक्ष आहेत काँग्रेसचे, त्यांनी नुकतंच श्रम परिहाराचं जेवण काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी ठेवलं होतं. आणि त्या कार्यक्रमाला स्वतः आमदार विश्वजित कदम आले होते, विशाल पाटील होते. आणि त्याच्यावरून आता थोडा गदारोळ पण सुरू झालेला आहे की काँग्रेसनं अपक्ष उमेदवाराचं काम केलं आणि शिवसेनेला धोका दिला, आणि निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आधीच ते जल्लोष साजरा करत आहेत.
तर हे हा श्रम परिहार नव्हे तर ही जखमेवर मीठ चोळतायत काँग्रेसचे लोक, असा आरोप सुद्धा शिवसेनेने केलेला आहे. थोडा त्यांनाही अंदाज आला असेल की कदाचित विशाल पाटील यांची बाजू चढ दिसते आहे. कळेल आपल्याला 4 तारखेला, थोडी वाट बघावी लागेल. पण आमचं साधारण एक आतापर्यंतचं एक वातावरण बघता विशाल पाटील यांची बाजू थोडीशी चढ आहे, एवढं नक्की. सर, खूप खूप धन्यवाद. आतापर्यंत सांगली लोकसभेवर तुमच्या मी व्यक्तिशः अनेक मुलाखती घेतल्या. त्या प्रत्येक मुलाखतीतून सांगली लोकसभा निवडणुकीचे प्रत्येक वेळी वेगवेगळे अंडर करंट्स तुमच्याकडून ऐकायला मिळाले. प्रेक्षकांनो, हे विश्लेषण, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.